BEd CETच्या मानसिक क्षमता चाचणी या भागासाठी हे आपलं 12वं लेक्चर आहे. याच्या आधीच्या 2 लेक्चर्समध्ये आपण दृश्य युक्तिवादाशी संबंधित प्रश्न म्हणजेच व्हिज्युअल रिझनिंगचे प्रश्न बघितलेले होते. आकृत्या मोजणे आणि आकृत्या ओळखणे. आता या भागामध्ये आपण 6वा चॅप्टर बघणार आहे, म्हणजेच तर्कशास्त्रीय युक्तिवादावर आधारित प्रश्न म्हणजेच लॉजिकल रिझनिंग. आता याचे पण आपण 2 पार्ट करणार आहे. याच्यामध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपण वेन डायग्रामवर आधारित प्रश्न बघणार आहे आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये लॉजिकवर आधारित प्रश्न बघणार आहे. आणि याच्यामध्ये आपण मोजकेच प्रश्न घेतलेले, जेवढे गरजेचे आहे समजण्यासाठी तेवढेच. फक्त आपण प्रश्न इकडे तिकडे केले, त्याच्यामुळे तुम्ही प्रश्नांच्या क्रमांकावर अजिबात लक्ष देऊ नका. आणि आपण सोप्यापासून तर हार्डपर्यंत अशा लेवलनुसार प्रश्न घेतलेले आहेत. फक्त दुसरा जो टाईप आहे तो त्याचा आपण थोडासा मोठा घेतलेला आहे. बाकी या लेक्चरमध्ये आता 3 टाईप आहे वेन डायग्रामचे, ते आपण बघणार आहोत. तर मग सुरू करूया पहिल्या टाईपपासून. तर पहिल्या टाईपच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेल्या माहितीवरून ऑप्शनमधली कोणती डायग्राम बरोबर येते ते फक्त आपल्याला सांगायचे. तर मग बघूया पहिला प्रश्न याच्यामधला. भारत, पाकिस्तान व बांगलादेश यांच्यातील परस्पर संबंध दर्शवणारी आकृती कोणती? भारत, पाकिस्तान, बांगलादेश 3 काय वेगवेगळे देश आहे. मग हा भारत, हा पाकिस्तान, हा बांगलादेश, तिन्ही पण काय वेगळे येतील. मग 3 वेगळे कुठे आहे बरं? हे बघा क मध्ये बघा, भारत, पाकिस्तान, बांगलादेश हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. आहे खालीलपैकी कोणत्या आकृतीद्वारे महाराष्ट्र, कर्नाटक व मुंबई यांच्यातील संबंध व्यक्त होतो? याच्यामध्ये बघा महाराष्ट्र दिले, मुंबई दिले. मुंबई काय आहे? महाराष्ट्रात आहे. समजा हा आपण मुंबईचा सर्कल घेतला तर काय ती कशात येते? पूर्णपणे महाराष्ट्रात येते. मग हा झाला त्याचं सर्कल. नंतर काय कर्नाटक हे वेगळं राज्य आहे, कर्नाटक बाजूला. अशा प्रकारची डायग्राम आहे कुठे? हे बघा हे कर्नाटक, हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई. हे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती आकृती चिमण्या, पक्षी आणि कावळे यांच्यातील संबंध योग्य रीतीने दाखवते? काय काय दिले बघा, चिमण्या, पक्षी आणि कावळे. याच्यात लक्ष दिलं नाही बघा, चिमण्या आणि कावळे दोन्ही पण काय पक्षी, म्हणजे काय सगळ्यात मोठा ग्रुप राहील पक्ष्याचा. नंतर काय चिमण्या आणि कावळे त्याच्यामध्येच येतील बरोबर, पण ते काय दोन्ही वेगळे, चिमण्या वेगळ्या आणि कावळ्या वेगळ्या, आणि दोन्ही पण काय पक्षी आहे. त्याच्यामुळे अशी डायग्राम कुठे येते बघा मध्ये बघा बरोबर. हे चिमण्या, हे कावळे, हे काय दोघं पण पक्षी. हे आपलं योग्य उत्तर. आता प्रश्न बघूया. बघा यात काय दिले, पुढील संख्यांमधील संबंध कोणत्या आकृतीद्वारे योग्य प्रकारे व्यक्त होतो? फळ, केळी, आंबा. आता याच्यात बघितलं तर केळी आणि आंबा दोन्ही पण फळ आहे. मग काय फळाचा सर्कल सगळ्यात मोठा राहील बरोबर, फळाचा सर्कल सगळ्यात मोठा. नंतर काय केळी आणि आंबा दोन्ही पण फळांमध्ये जाणार, पण ते वेगळे फळ आहे, म्हणजे काय दोन्ही पण काय फळांच्या सर्कलमध्येच पण काय वेगळे. मग असा ऑप्शन आहे का कुठे? हे बघा ब ऑप्शन आहे, बघा बचा ऑप्शन आहे, म्हणजे ब हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. रानटी प्राणी, पाळीव प्राणी व कुत्रा यामधील परस्पर संबंध योग्य प्रकारे व्यक्त करणारी आकृती कोणती? रानटी प्राणी, पाळीव प्राणी व कुत्रा. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा रानटी प्राणी ग्रुप वेगळा राहील, नंतर पाळीव प्राणी आणि कुत्रा. कुत्रा हा काय 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 पाळीव प्राणी आहे बरोबर, म्हणजे हा जर कुत्रा धरला तो काय पाळीव प्राणी आहे, म्हणजे तो एक पाळीव प्राण्याच्या ग्रुपमध्ये येणार. नंतर रानटी प्राणी काय वेगळा ग्रुप राहील त्याचा बरोबर. अशा प्रकारची डायग्राम आहे का कुठे? हे बघा ड आहे बघा, ड डायग्राम. हे काय रानटी प्राणी, त्याच्या इकडे काय पाळीव प्राणी, पाळीव प्राण्यामध्ये काय कुत्रा. ड हे आपलं योग्य उत्तर. अध्ययनासाठी उपलब्ध असणारे विषय सामाजिक शास्त्र व इतिहास यामधील संबंध कोणत्या आकृतीमधून योग्य प्रकारे व्यक्त होतात? अध्ययनासाठी उपलब्ध असणारे विषय हे सगळ्यात मोठे येईल याच्यात बरोबर, कारण सामाजिक शास्त्र व इतिहास कशामध्ये येतं? अध्ययनासाठी उपलब्ध असणारे विषय. ठीक आहे, हा झाला मोठा सर्कल कशासाठी? अध्ययनासाठी उपलब्ध असणारे विषय याचा. नंतर काय सामाजिक शास्त्र व इतिहास आहे. आता इतिहास हा कशामध्ये येतो? सामाजिक शास्त्रामध्येच येतो, म्हणजे हा मधला जो सर्कल राहील तो राहील सामाजिक शास्त्राचा. का बरं? अध्ययनासाठी उपलब्ध विषय असणारे विषय याच्यामधला झाला सामाजिक शास्त्र, आणि इतिहास कशामध्ये येतो? सामाजिक शास्त्रामध्ये. अशा प्रकारचा आहे की डायग्राम कुठे? हे बघा क डायग्राम आहे बघा बरोबर, मग हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. स्त्री, पुरुष, धूम्रपान करणारे पुरुष यांच्यामधील संबंध कोणत्या आकृतीद्वारे व्यक्त होतो? स्त्री, पुरुष आणि धूम्रपान करणारे पुरुष. हे बघा इथं पुरुष आहे आणि धूम्रपान करणारे पुरुष आहे. समजा मी हा बाहेरचा सर्कल घेतला पुरुषांचा, तर धूम्रपान करणारे पुरुष ते काय पुरुषांच्या ग्रुपमध्येच येणार आहे, मग ते याच्यामध्ये पूर्ण बरोबर. नंतर स्त्री, स्त्री तर वेगळी आहे, मग स्त्री बाजूला राहील. मग अशा प्रकारची डायग्राम आहे का कुठे? हे बघा इथे बघा ड ऑप्शन आहे बघा. हे काय स्त्री, हे काय पुरुष, आणि त्याच्यामध्ये काय धूम्रपान करणारे पुरुष. ड हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, याच्यावरून अजून समजेल तुम्हाला. प्राध्यापक, वरिष्ठ प्राध्यापक व स्त्री वरिष्ठ प्राध्यापकांमधील संबंध योग्य प्रकारे व्यक्त करणारी आकृती सांगा. ठीक आहे, कोणती येते मग? आता बघा प्राध्यापक, वरिष्ठ प्राध्यापक. आता सगळे काय प्राध्यापकाचे बरोबर, स्त्री वरिष्ठ प्राध्यापक म्हणजे सगळ्यात मोठा ग्रुप राहील प्राध्यापकांचा. आता नंतर काय वरिष्ठ प्राध्यापक आणि काय स्त्री वरिष्ठ प्राध्यापक, याच्यामध्ये काय हा ग्रुप झाला प्राध्यापकचा बरोबर, हा मोठा झाला प्राध्यापकचा. आता वरिष्ठ प्राध्यापक याच्यामध्येच राहील ना, कारण ते काय ते पण प्राध्यापकाचे. नंतर काय याच्यामध्ये स्त्री वरिष्ठ प्राध्यापक. आता वरिष्ठ प्राध्यापक झालं, त्याच्यामध्ये काय अजून स्त्री वरिष्ठ प्राध्यापक. आता याच्यामध्ये जर पुरुष सांगितलं असतं काय पुरुष वरिष्ठ प्राध्यापक आलं असतं, ते पण याच्यामध्ये आलं असतं, पण नाही दिलेलं, त्याच्यामुळे नाही घेणार आपण. मग असा ऑप्शन आहे का? बघा ऑप्शन आहे बघा प्राध्यापक बरोबर, त्याच्यामध्ये काय वरिष्ठ प्राध्यापक.
आणि वरिष्ठ प्राध्यापकांमध्येच काय स्त्री वरिष्ठ प्राध्यापक. पुढचा प्रश्न बघूया. पुढील 3 संज्ञांचे परस्पर संबंध दर्शवणारी सर्वात योग्य आकृती कोणती? स्त्री, आई आणि अभियंता. आता स्त्रिया घेऊया ते. आता इथे मी समजा स्त्रिया मानतो बाजूला, हे समजा घेतला आपण स्त्रियांचा सर्कल, बरोबर. आता या स्त्रियांपैकी काही या काय आई राहतील, काही नाही राहणार, ठीक. मग आता आणि अभियंता म्हणजे काय इंजिनियर, बरोबर. मग आता यांच्यापैकी स्त्री इंजिनियर राहू शकते आणि काही जे आई जरी आहे ते पण काय इंजिनियर राहू शकतात. मग म्हणजे काय जो इंजिनियरचा सर्कल आहे तो काय या दोघांना पण ओव्हरलॅप होईल, बरोबर. स्त्री पण इंजिनियर राहू शकते, आई पण इंजिनियर राहू शकते, इंजिनियर आई राहू शकते, इंजिनियर स्त्री राहू शकते. त्याच्यामध्ये सगळे काय ओव्हरलॅप झाले. असा ऑप्शन आहे का कुठे? क ऑप्शन आहे बघा, क आहे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. व्यावसायिक, डॉक्टर व कर सल्लागार यामधील संबंध कोणती आकृती व्यक्त करते? व्यावसायिक म्हणजे काय प्रोफेशनल. मग आता प्रोफेशनल डॉक्टर आणि कर सल्लागार हे पण काय दोन्ही पण प्रोफेशन आहे. मग आता बाहेरचा मी सर्कल घेतो समजा याचा व्यावसायिक म्हणजे काय प्रोफेशनलचा. आता डॉक्टर आणि कर सल्लागार हे दोन्ही पण काय याच्यामध्ये जाणार आहे, पण ते ओव्हरलॅप होणार का? नाही. तर डॉक्टर हे वेगळं प्रोफेशन आहे, कर सल्लागार हे वेगळं प्रोफेशन आहे, त्याच्यामुळे काय त्यांची हे डायग्राम वेगळी राहील, बरोबर. मग अशा प्रकारची फिगर येते कुठे? हे बघा अ मध्ये येते बघा. मग अ हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. विद्यार्थी, व्यायाम करणारे व खेळाडू यामधील संबंध व्यक्त करणारी आकृती कोणती? मग आता याच्यामध्ये सगळ्यात मोठा ग्रुप कोणाचा बघा, सगळ्यात मोठा येईल विद्यार्थी. आधी विद्यार्थी येतील समजा, मी हे घेतले विद्यार्थी. आता या विद्यार्थ्यांपैकी काही जण हे काय व्यायाम करणारे राहतील, मग काही जण राहतील मग काय थोडंसं ओव्हरलॅप, फक्त काही जण व्यायाम करणारे राहतील, बरोबर. नंतर काय यांच्यापैकीच काय या विद्यार्थ्यांपैकी हा झाला विद्यार्थ्यांचा ग्रुप, हा झाला व्यायाम करणाऱ्यांचा ग्रुप, बरोबर. नंतर काय यांच्या दोघांमध्ये पण काय व्यायाम करणारे पण खेळाडू राहू शकता, विद्यार्थी पण खेळाडू राहू शकता. मग काय या दोघांना पण ओव्हरलॅप होईल तो ग्रुप. का बरं? खेळाडू, एक मिनटं, खेळाडू काय व्यायाम करणारे पण राहू शकता आणि नंतर काय खेळाडू हे विद्यार्थी पण राहू शकतात, विद्यार्थी हे खेळाडू पण राहू शकतात. त्याच्यामुळे हे तिन्ही सर्कल ओव्हरलॅप होतील. आता तिन्ही सर्कल ओव्हरलॅप होणारा ऑप्शन आहे बघा, क ऑप्शन आहे. त्याच्यामुळे ते आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता खालीलपैकी कोणती आकृती महाविद्यालयीन प्राध्यापक, पुरुष प्राध्यापक व महाविद्यालय यांचा संबंध दर्शवते? आता बघा महाविद्यालय हे सगळ्यात मोठं येईल याच्यात. महाविद्यालय जर मी असं घेतलं, बरोबर, त्याच्यामध्ये काय महाविद्यालयीन प्राध्यापक आणि पुरुष प्राध्यापक. मग आता त्याच्यानंतर काय येईल पुरुष प्राध्यापक पण काय महाविद्यालयीन प्राध्यापक राहणार आहे, बरोबर. मग त्याच्यामध्ये आता या सर्कलमध्ये मी घेतो महाविद्यालयीन प्राध्यापक यांचं सर्कल. महाविद्यालय झालं बाहेरचं, त्याच्यानंतर काय महाविद्यालयाचे प्राध्यापक. आणि आता त्या प्राध्यापकांमध्ये काय पुरुष प्राध्यापक जर झाले तर पुरुष प्राध्यापक पण काय महाविद्यालयीन प्राध्यापकांमध्ये जाणार आहे. याच्यामध्ये काय स्त्रिया दिलेलं असतं, काय स्त्री प्राध्यापक ते पण याच्यामध्ये झालं असतं, कारण काय तर काय ते पण महाविद्यालयीन प्राध्यापक राहिले असते, पण इथे नाही. मग असा प्रकारचा सर्कल येतोय का कोणतं? हे बघा महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि त्याच्यामध्ये काय पुरुष प्राध्यापक त्याच्यामध्ये येणार, बरोबर. असा ऑप्शन आहे का कुठे? अ ऑप्शन आहे बघा, सर्कल. मग अ हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता बँक कर्मचारी, महिला कर्मचारी व शिपाई यांमधील संबंध कोणत्या आकृतीमधून व्यक्त होतो? आता हे बघा सपोज हा सर्कल घेतला बँक कर्मचाऱ्यांचा. आता बँक कर्मचाऱ्यांमध्ये काही महिला कर्मचारी राहतील, त्याच्यामुळे काय थोडा सर्कल ओव्हरलॅप होईल, बरोबर. आता या दोन्हीपैकी काय शिपाई बोलला ना, शिपाई हा काय बँक कर्मचारी पण राहू शकतो आणि काय काही महिला कर्मचारी पण शिपाई राहू शकतात, बरोबर. हे बघा काय शिपाई हे काय बँक कर्मचारी पण राहतात, बरोबर. आणि काही शिपाई काय महिला कर्मचारी पण काय शिपाई राहतात. म्हणजे यांचं काय दोन्हीमध्ये सर्कल ओव्हरलॅप होईल. अशा प्रकारची डायग्राम आहे का कुठे? हे बघा क मध्ये आहे. हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता खालीलपैकी कोणती आकृती एका कंपनीत काम करणाऱ्या व्यक्ती, व्यवस्थापक व कंपनीचे ग्राहक यांच्यातील संबंध दर्शवते? 3 प्रोफेशन आहे. मग आता याच्यामध्ये काय कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीचा मी जर हा एक सर्कल घेतला, बरोबर. नंतर काय कंपनीत काम करणारा व्यक्ती, त्याच्यापैकी काय व्यवस्थापक म्हणजे काय मॅनेजर काय मॅनेजर तर काय कंपनीत काम करणारच आहे, मग तो याच्यामध्ये येईल पूर्णपणे. नंतर काय कंपनीचे ग्राहक, पण कंपनीचे ग्राहक काय कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये येणार आहे का? नाही, त्याच्यामुळे तो काय बाजूला राहील, बरोबर. आणि व्यवस्थापक पण काय कंपनीचा ग्राहक नाही राहणार, त्याच्यामुळे अशा प्रकारे डायग्राम होईल. अशा प्रकारे डायग्राम आहे का कुठे? हे बघा क मध्ये कंपनीचे ग्राहक, कंपनीत काम करणारे व्यक्ती आणि त्याच्यामध्ये कोणी मॅनेजर हा कंपनीत काम करणारा व्यक्ती. ठीक आहे, पहिल्या टाईप इथे संपतोय. आता सुरू करूया दुसऱ्या टाईपला. वेन आकृती काय राहील? वर्तुळ, चौरस, आयत, त्रिकोण अशा प्रकारे दिलेले राहतील. नंतर काय आता डिरेक्टली प्रश्न आहे, खालील आकृतीचे एकमेकांना छेदणारे वर्तुळ, चौरस, त्रिकोण व आयत दिलेले आहेत. आकृतीतील संख्या त्या विशिष्ट भागापुरत्या मर्यादित आहेत. त्यावरून प्रश्न क्रमांक 81 ते 84 प्रश्न या डायग्रामवर डिपेंड आहे. ठीक आहे, मग आता प्रश्न बघूया डिरेक्टली, त्याच्यावरून क्लिअर समजेल लगेच. ठीक आहे, काय दिलं आहे बघा. प्रश्न बघूया. वर्तुळ, त्रिकोण व आयत या तिन्ही आकृत्यांमध्ये असणारी संख्या कोणती?
वर्तुळ, त्रिकोण, ठीक आहे, 3 कुठे इंटरसेक्ट होत आहे ते बघूया. हा झाला वर्तुळ, हा झाला त्रिकोण आणि हा झाला आयत. 3 कुठे इंटरसेक्ट होत आहे बघा, हे बघा इथे इंटरसेक्ट होत आहे या भागामध्ये. तिन्ही पण काय वर्तुळ, त्रिकोण आणि आयत इंटरसेक्ट होत आहे आणि तिथं काय नंबर आहे 3, म्हणजे तिन्हीमध्ये संख्या कोणती आहे 3. मग B3 हे आपलं योग्य उत्तर राहील, तिन्ही इंटरसेक्ट होतात तिथं असल्यामुळे. ठीक आहे, त्यामधलाच आता पुढचा प्रश्न बघूया, त्याचं डायग्रामवर आधारित असलेला. काय विचारलं आता, वर्तुळ व आयत या दोन्हीमध्ये कोणती संख्या आहे. वर्तुळ आणि आयत, हे बघा हा झाला वर्तुळ, वर्तुळ आता सोडला, नंतर काय आयत. वर्तुळ आणि आयत या दोन्हींमध्ये कोणती संख्या आहे, कोणती, फक्त त्या दोन्हीमध्ये अशी. मग हे बघा हे जे 2 आहेत ती संख्या आहे बघा. हा झाला वर्तुळामध्ये अशी इकडून येते आणि काय आयतामध्ये अशी इकडून येते. ही झाली वर्तुळ आणि आयतामध्ये 2. मग 2 हे आपलं योग्य उत्तर राहील. आता 3 जर बघितला तर तो काय त्रिकोणामध्ये पण आहे, त्याच्यामुळे तो नाही घेतला. आणि 4 पण जर बघितला तो पण त्रिकोणामध्ये आणि पण तो वर्तुळामध्ये नाही आहे, त्याच्यामुळे फक्त काय 2 राईट, त्याच्यामुळे 2 हे आपलं योग्य उत्तर. पुढचा बघूया आता, यात काय दिलं बघा, फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या संख्या कोणत्या. एकाच आकृतीत आहे म्हणजे एक आयतामध्ये तर आयतामध्येच आहे, सर्कलमध्ये तर सर्कलमध्येच आहे. मग ठीक आहे, कोणते कोणते दिसते बघा, एका 20 दिसते बघा. 20 काय फक्त ह्या आयतामध्येच आहे, झालं 20. मग 20 कोणत्या आहे बघा, 20 इथं पण आहे इथं पण आहे, म्हणजे अजून एखादी शोधूया. मग अजून कोणती बघा, 18 बघा इकडे. 18 काय फक्त सर्कलमध्ये, बाकी कोणत्याच आकृतीत नाही. मग 18 कुठे बघा, 18 इथं पण इथं पण आहे. नंतर अजून कोणती बघा, हे बघा 5 पण आहे बघा. ही 5 काय फक्त या चौकोनामध्ये, बाकी कुठंच नाही ती. मग काय 5, हे बघा इथं 5, इथं पण 5 आहे. नंतर अजून एखादी का बरं, 2, ठीक आहे, इथं 2 आहे, म्हणजे 2 आहे का एकाच आकृतीत. हे बघा इथं 2 आहे, पण ती एकाचमध्ये एका आकृतीत नाही. तर ती बघा रेक्टँगलमध्ये पण आहे, या सर्कलमध्ये पण आहे, त्याच्यामध्ये 3 येणार, म्हणजे हा ऑप्शन नाही येणार. मग काय हे आपलं योग्य उत्तर राहील. या 3च संख्या काय एका सिंगल आकृतीमध्ये आहे फक्त. पुढचा प्रश्न बघा आता, यात काय दिलं बघा, 4 ही संख्या या आकृत्यांमध्ये आहेत. आता 4 ही संख्या, 4 संख्या कोणत्या कोणत्या आकृत्यांमध्ये बघा. एक तर ट्रायंगलमध्ये आहे बरोबर, ट्रायंगल झाला म्हणजे त्रिकोणामध्ये. नंतर अजून कशामध्ये बघा, ट्रायंगल तर झाला, नंतर आयतामध्ये पण येते बरोबर. ठीक आहे, 2च आकृत्यांमध्ये येते, एक तर त्रिकोण आणि दुसरी आयत. मग त्रिकोण व आयत असा ऑप्शन आहे का, बघा त्रिकोण व आयत ऑप्शन 1. मग क हे आपलं योग्य उत्तर राहील. बघा काय प्रश्न दिला आहे, खालील आकृतीत वर्तुळ हे एका शहरातील कला महाविद्यालयांची संख्या, त्रिकोण हे वाणिज्य महाविद्यालयांची संख्या, आयत हे विज्ञान महाविद्यालयांची संख्या व चौरस ही अध्यापक महाविद्यालयाची संख्या दर्शवते. त्यावरून प्रश्न क्रमांक 91 ते 95ची उत्तरे द्या. 91 ते 95ची उत्तरे द्या. ठीक आहे, मग काय सांगू, प्रश्न काय बघा आधी, केवळ कला महाविद्यालयांची संख्या किती. कला महाविद्यालय कशाने दाखवले ते बघा आधी. हे बघा कला महाविद्यालय वर्तुळाने दाखवले बघा. वर्तुळ हे एका शहरातील कला महाविद्यालयांची संख्या सांगतं. मग आता फक्त कला महाविद्यालयांची संख्या विचारली म्हणजे आपल्याला फक्त वर्तुळामध्ये बघायला लागेल. आता फक्त वर्तुळामध्ये कोण आहे बरं, हे बघा फक्त हा 7 आणि हा 4, ही 2च अशी संख्या आहे का फक्त वर्तुळामध्ये, दुसऱ्या कोणत्याच डायग्राममध्ये म्हणजे. मग 7 आणि 4 किती होणार बरं, 7 अधिक 4 11 होणार. मग 11 हे आपलं योग्य उत्तर राहील. आहे का 11 ऑप्शन आहे बघा, हे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया, केवळ कला व वाणिज्य शाखेच्या महाविद्यालयांची संख्या किती. कला आणि वाणिज्य कशाने दाखवले बघा, त्रिकोण वाणिज्य आहे आणि काय वर्तुळ हे कला आहे, म्हणजे वर्तुळ आणि काय त्रिकोण या डायग्राममध्ये आपल्याला बघायला लागेल. या दोन्ही मिळून काय मग हा झाला वर्तुळ आणि हा झाला त्रिकोण. यांच्या दोघांमध्ये किती आहे बरं, फक्त दोघांमध्ये असलेले फक्त 6 आहे. 6 काय वर्तुळामध्ये पण येतो आणि त्रिकोणामध्ये येतो. हा नाही येणार कारण याच्यामध्ये काय हा चौरसामध्ये पण इन्क्लूड झालेला आहे, म्हणजे तो दुसऱ्या फॅकल्टी पण राहतील त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय 2 आणि 6 किती फक्त 6 ऑप्शन येईल आपला. 6 ऑप्शन आहे का, आहे बघा. मग 6 हे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न काय बघा, 4ही विद्याशाखा असणारी महाविद्यालय किती आहेत. 4ही विद्याशाखा म्हणजे काय, 4ही फिगरमध्ये ती संख्या इन्क्लुडेड राहील. मग अशी संख्या कोणती आहे बघा, इथं मला एकच दिसते संख्या डिरेक्टली, हे बघा 2 ही संख्या सर्व फिगरमध्ये आहे. 6 जर बघितला तर तो चौरसामध्ये येत नाही, त्याच्यामुळे 6 नाही होणार, म्हणजे 2 असा ऑप्शन पाहिजे आपला. तरी बाकीचे बघून घेऊया, ते सर्व फिगरमध्ये येते का, सर्कलमध्ये येते 2 बरोबर, चौरसामध्ये येतो आहे, या त्रिकोणामध्ये येतो आहे आणि या मोठ्या आयतामध्ये येतं आहे, म्हणजे 4ही विद्याशाखांमध्ये येतं आहे. म्हणजे काय D2 हे आपलं योग्य उत्तर राहील. कशासाठी, 4ही विद्याशाखा असणाऱ्या महाविद्यालयांसाठी. पुढचा प्रश्न बघूया, केवळ विज्ञान शाखेच्या अध्ययनाची व्यवस्था किती महाविद्यालयात आहे. आधी विज्ञानासाठी काय कोणतं आकृती आहे ते बघा. आयत हे विज्ञान महाविद्यालयांची संख्या दर्शवते. आयत म्हणजे काय, हे बघा हे मोठं जे आयत आहे हे दाखवतं विज्ञान महाविद्यालयांची संख्या. पण त्यांनी विचारलं काय, केवळ फक्त विज्ञान पाहिजे, म्हणजे त्या संख्या दुसऱ्या कोणत्याही आकृतीत राहणार नाही अशा राहतील. म्हणजे बघा अशी संख्या कोणती आहे बरं, हे बघा 18 आणि अजून काय 7.
18 आणि 7 या दोनच संख्या आहेत ज्या काय फक्त आयतामध्ये दुसऱ्या कोणत्याच याच्यामध्ये नाही. त्या काय विज्ञान फक्त विज्ञान ज्याच्यामध्ये काय फक्त विज्ञान महाविद्यालय असे. मग काय 18 आणि 7 किती होता बरं? 18 अधिक 7 किती होणार? 25 होणार. मग 25 हे फक्त काय विज्ञान शाखा असलेलं महाविद्यालय. ठीक आहे, 25 क हे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया आता. हा आता याच्यामधला शेवटचा प्रश्न आहे लेक्चरचा पण या टाईपचा पण. विज्ञान शाखेच्या अध्यापनाची सोय एकूण किती महाविद्यालयात आहे? विज्ञान शाखा आता एकूण सगळ्या महाविद्यालयां मिळून कोणत्या विद्यालयांमध्ये विज्ञान शाखा आहे आता फक्त नाही विचारलं. मग काय सर्व शाखांमुळे म्हणजे विज्ञान महाविद्यालयाची आयत आहे हे तर आपल्याला माहिती आहे बरोबर. आता या आयतामध्ये सगळ्या मिळून काय किती इन्क्लूड होत आहे ते बघा. हे बघा हे 7 ठीक आहे. हे मोठ्या संख्या पण धरूया समजा 22 घेतले. हे 22 ते पण आयतामध्ये त्याच्यामध्ये ते पण. नंतर काय 15, नंतर हे 2, नंतर हे 6, नंतर हे 18, नंतर अजून काय हे बघा हे 7 वरला इकडं हा 7 आहे बरं का 7. हे सर्व काय आहे आयतामध्ये त्याच्यामुळे सर्व आपण धरले. हे नाही धरणार कारण ते बाहेर आहे. मग आता हे सर्व मिळून किती होत आहे बरं? हे बघा 2 आणि 5 7, 7 आणि 2 9, 9 आणि 6 15, 15 आणि 8 23, 23 आणि 7 30. 30चा 0 हातचेला 3, 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7. किती येत आहे टोटल विज्ञान शाखा असलेले महाविद्यालय? 70. हे काय टोटल ज्याच्यामध्ये काय विज्ञान शाखा आहे. जे फक्त विज्ञान महाविद्यालय ते किती होते मग? ते किती 25 या दोघांची ॲडिशन बरोबर. ठीक आहे. आता दुसरा टाईप तर इथेच संपतो आहे. आता पुढचा टाईप बघूयात तिसरा जो की पहिल्या टाईपसारखाच आहे फक्त फरक एवढाच आहे पहिल्या टाईपमध्ये आपल्याला ऑप्शन्समध्येच डायग्राम दिलेलं होतं. आता आपल्याला डायग्राम्स काढून मग त्याच्यावरून आपल्याला निष्कर्ष बरोबर आहे का नाही ते आपल्याला सांगायला लागेल तिसऱ्या टाईपमध्ये. तर मग बघूया याचा पहिला प्रश्न काय दिलं याच्यामध्ये. विधान एक बघा सर्व भारतीय पदवीधर आहेत. आता मी भारतीयांचा एक सर्कल काढतो. हा झाला भारतीयांचा सर्कल. नंतर काय सर्व भारतीय काय सांगितलं पदवीधर आहेत असं सांगितलं. सर्व पदवीधर आहेत ना म्हणून काय सर्व काय पदवीधराच्या सर्कलमध्ये येईल. पदवीधर काय पदवीधरला पी नाव दिलं आणि ग्रीन कलर आहे समजा. आता विधान 2 काय बघा सर्व पदवीधर पुरुष आहेत. आता सर्व पदवीधर हे काय पुरुष आहे म्हणजे हे सर्व पदवीधर पुरुषांच्या सर्कलमध्ये पूर्णपणे येतील. हा झाला पुरुषांचं सर्कल ठीक आहे. आणि हा पदवीधर PD समजा आपण याला ठीक आहे. मग आता निष्कर्ष काय आहे बघा. निष्कर्ष एक बघा सर्व भारतीय पुरुष आहेत. आता भारतीयांचा सर्कल बघा कुठे त्यांनी काय सांगितलं सर्व भारतीय. हे जे भारतीय आहे हे काय पुरुष आहेत का? सर्व आहे बघा. कारण काय हा जो पुरुष आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे इन्क्लूड आहे हा भारतीयांचा सर्कल म्हणजे सर्व भारतीय जे पुरुष आहेत हे आपलं विधान काय बरोबर आहे म्हणजे पहिलं विधान बरोबर ठीक. नंतर दुसरं विधान बघा काय निष्कर्ष 2 काय सर्व पुरुष भारतीय आहेत. आता सर्व पुरुष भारतीय आहेत का? हे बघा या पुरुषांपैकी सर्व भारतीय आहेत का? नाही. त्यांच्यापैकी फक्त काही जण काय पूर्णपणे भारतीय आहे. हे बाकीचे नाही आहे ना. हे बाकीचे भारतीय नाही आहे फक्त एवढे जण भारतीय आहे बरोबर. म्हणजे दुसरं विधान बरोबर येणार नाही म्हणजे दुसरं विधान चुकीचं आहे. मग पहिलं विधान बरोबर आणि दुसरं विधान चुकीचं कोणतं आहे बरं? फक्त पहिलं विधान बरोबर आहे ना. मग काय ऑप्शन येईल बघा फक्त निष्कर्ष 1 बरोबर आहे. मग हे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया आता याच्यावरून अजून क्लिअर समजेल. विधान 1 बघा काही खुर्च्या टेबल आहेत. आता काही दिलेले आहे सर्वांनी दिलं आहे म्हणजे हा जर खुर्च्यांचा सर्कल झाला मी याला नाव देतो मी की हा झाला खुर्च्यांचा सर्कल बरोबर. काही खुर्च्या काय टेबल आहेत. टेबलला त्याच्यापैकी काय काही टेबल आहेत. मग काही म्हणजे काय हा सर्कल ओव्हरलॅप होते तो झाला काहीचा सर्कल बरोबर. नंतर आणि हा कशाचा टेबलचा सर्कल आहे बरोबर. काही खुर्च्या टेबल आहेत एवढ्या ठीक. पुढचं विधान काय आहे नंतर सर्व खुर्च्या लोखंडी आहेत. सर्व खुर्च्या हे जे खुर्च्यांचा सर्कल आहे सर्व काय लोखंडीमध्ये येतं म्हणजे अशा प्रकारे हा सर्कल राहील. सर्व खुर्च्या लोखंडी आहेत ठीक. लोखंडी याला एल नाव देतो मी ठीक आहे. मग निष्कर्ष काय येतो आहे बघा. निष्कर्ष 1 की सर्व लोखंडी वस्तू टेबल आहेत. असं आहे का? मग हे बघा सर्व लोखंडी वस्तू टेबलच्या सर्कलमध्ये येत आहे का? नाही. त्याच्यापैकी फक्त काही या टेबलच्या याच्यामध्ये येत आहे म्हणजे सर्व लोखंडी वस्तू टेबल नाही आहे म्हणजे काय पहिलं विधान काय चुकीचं आहे. नंतर निष्कर्ष 2 काय बघा सर्व टेबल लोखंडी आहेत. असं आहे का बरं? सर्व टेबल लोखंडाच्या याच्यामध्ये येत आहे का? नाही. एवढा भाग येतो आहे पण हा भाग नाही येते म्हणजे सर्व टेबल लोखंडी नाही आहे. त्याच्यामुळे काय दुसरं विधान पण चुकीचं आहे म्हणजे काय ड ऑप्शन येईल. निष्कर्ष 1 व 2 दोन्ही चूक आहेत. हे आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघूया आता. यात काय दिलं बघा विधान 1 की सर्व कप हे भाषा आहेत. मग आता कपचा सर्कल काढतो मी ठीक आहे. सर्व कप हे भाषा आहेत. हा झाला कपचा सर्कल. कपला सपोज मी नाव दिलं C. हा झाला कपचा सर्कल. सर्व कप हे भाषा आहेत म्हणजे कपचा सर्कल पूर्णपणे काय भाषांच्या सर्कलमध्ये येईल म्हणजे हा आला भाषांच्या सर्कलमध्ये. भाषांच्या सर्कलला मी नाव दिलं B ठीक आहे. दुसरं विधान काय बघा
विधान 2, कोणतीही बशी पेला नाहीत. बशी आणि पेल्याचा काहीच संबंध नाही असं दिले. मग हा जर बशीचा सर्कल आहे, हा काय बशी आणि पेल्याचा काहीच संबंध नाही, हा झाला पेल्याचा सर्कल. ठीक आहे, यांचा काहीच संबंध नाही. मग आता निष्कर्ष काय बघा, निष्कर्ष एक आहे, कोणताही कप हा पेला नाही. कप, हे बघा कपचा सर्कल, हा कोणताही कप हा पेला नाही, यांच्यामधला तर संबंध दिलेलाच नाही. पण काय हे बरोबर राहील का बरं? कारण कप हा पूर्णपणे काय भाषांच्या सर्कलमध्ये, त्याच्यामुळे जर भाषांचा संबंध याच्याशी नाही आहे, म्हणजे यांचा काहीच नाही आहे एक कॉमनमध्ये, तर काय कपाचा पण संबंध याच्याशी राहणार नाही. म्हणजे काय पहिलं वाक्य हे बरोबर राहील, कारण कोणताही कप हे प्यायला नाही, म्हणजेच काय कोणतीही बशी हे पण काय प्यायला नाही आहे, त्याच्यामुळे कोणताही कप हे पण प्यायला नाही आहे. मग निष्कर्ष एक काय बरोबर आहे. ठीक, नंतर पुढचा निष्कर्ष काय बघा, सर्व पेले हे कप आहेत, हे बरोबर आहे का? सर्व पेले हे कप आहेत का? नाही आहे, कारण त्यांचा काहीच संबंधच नाही, त्याच्यामुळे काय दुसरं विधान चुकीचं आहे. मग पहिला ऑप्शन फक्त बरोबर आहे, म्हणजे काय फक्त निष्कर्ष एक बरोबर आहे, हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघूया आता. यात काय दिलं बघा, विधान काय, कोणताही मनुष्य हा निर्दोष नाही असं दिलं आहे. मग मनुष्यांचा एक सर्कल काढतो मी, हा झाला सपोज मनुष्यांचा सर्कल. नंतर त्यांनी काय दिले, कोणताही मनुष्य हा निर्दोष नाही. निर्दोष नाही म्हणजेच काय दोषी आहे. म्हणजे कोणताही मनुष्य हा निर्दोष नाही म्हणजेच काय सर्वच मनुष्य दोषी आहेत. म्हणजे हा जो मनुष्याचा सर्कल आहे, हा कशामध्ये येईल, पूर्णपणे दोषी असलेल्यांच्यामध्ये येईल. कारण कोणताही मनुष्य निर्दोष नाही म्हणजे काय सर्व मनुष्य दोषी आहेत. मग आता निष्कर्ष काय आहे बघा, सर्व मनुष्य दोषी आहेत, हेच तर आपण काढलं नाही इकडं. म्हणजे काय हे वाक्य बरोबर आहे, सर्व मनुष्य दोषी आहेत, कोणताही मनुष्य निर्दोष नाही म्हणजे काय सर्व मनुष्य दोषी. नंतर दुसरा निष्कर्ष काय आहे, निष्कर्ष 2 बघा, सर्व दोषी माणसे मनुष्य आहेत असं आहे का? आता तर नाही आहे, कारण बघा की हा झाला दोषींचा सर्कल, त्याच्यापैकी काय हे झाली माणसं सोडून पण काही दोषी असतील ना, कारण त्यांनी आपल्याला दिलं नाही की सर्व दोषी हे माणसं आहे असं दिलं नाही, पण सर्व माणसं हे दोषी आहेत हे आपण काढून घेतलं. त्याच्यामुळे निष्कर्ष 2 काय राहील, चुकीचा राहील. कारण सर्व दोषी मनुष्य नाही, सर्व मनुष्य दोषी आहेत पण सर्व दोषी मनुष्य नाही. ठीक आहे, पहिला ऑप्शन करेक्ट. असं कोणतं आहे, हे बघा हे बघा, फक्त निष्कर्ष एक बरोबर आहे, हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आता. यात काय विधान दिले बघा, विधान बघा काय, गुरे अंडी देत नाहीत असं विधान दिले. आता निष्कर्ष काय काय बघा, काही गुरे अंडी देऊ शकतात. नंतर काय गुरे अंडी देण्याची शक्यता कधीच नसते. नंतर काय कधी कधी गुरे अंडी देतात. गुरे आणि अंडी यांचा काही संबंधच नाही. तर याच्यामधलं योग्य विधान काय बघा, नेचरमध्ये तुम्हाला माहिती आहे गुरे कधी अंडी देतात का? नाही. तर गुरे काय करतात, डिरेक्टली पिल्लांना जन्म देतात. म्हणून काय योग्य वाक्य कोणतं राहील याच्यामधलं, गुरे अंडी देण्याची शक्यता कधीच नसते, हे आपलं योग्य उत्तर राहील, कारण ते डिरेक्टली पिल्लांना जन्म देतात, अंडे नाही देत. पुढचा प्रश्न बघा, काय विधान दिले बघा, सर्व गुन्हेगारांना शिक्षा दिली जाईल असं त्याच्यावरून आता निष्कर्ष काय काय बघा, कोणत्याही स्थितीत गुन्हेगारांना माफ केले जाणार नाही. गुन्हे करणाऱ्यांपैकी काही जण शिक्षेस पात्र असतील. गुन्हे करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी विचार केला जाईल. काही गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी तर काहींना माफ करण्यासाठी प्रयत्न केले जातील. याच्यामध्ये सगळ्यात योग्य उत्तर कोणते बरं, फक्त म्हणजे काय कोणत्याही गुन्हेगारांना ज्यांनी गुन्हे केले त्या सगळ्यांना शिक्षा मिळेल, म्हणजेच कोणालाच माफ केले जाणार नाही. त्याच्यामुळे हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा आता. यात काय ते सांगितलं बघा, अचूक निष्कर्ष सांगा. सर्व वक्ते शिक्षक आहेत. ठीक आहे, मी याची डायग्राम काढतो. सर्व वक्ते, समजा हे झालं वक्त्यांचं सर्कल. त्यांनी काय सांगितलं, सर्व वक्ते शिक्षक आहे, म्हणजे सगळे वक्ते काय शिक्षकांच्या सर्कलमध्ये इन्क्लूड होतील, बरोबर. नंतर काय, काही शिक्षक कलाकार आहेत. काही शिक्षक म्हणजे हे जे शिक्षक आहे यांच्यापैकी काय काही कलाकार आहेत. ठीक आहे, मग आता याच्यावरून योग्य काय राहील बरं, हे बघा काय काय दिले, काही शिक्षक कलाकार आहेत, हे बरोबर आहे का? हेच बरोबर आहे बघा. काही शिक्षक हा झाला शिक्षकांचा, हा झाला कलाकारांचा, म्हणजे काही शिक्षक कलाकार आहेत, हे बरोबर येतं इथं. हेच आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा आता. काय विधान आहे बघा इथे, रविवारी सर्व कार्यालयांना सुट्टी असते. रविवारी सर्व कार्यालयांना सुट्टी असते. ठीक आहे, हे जर कार्यालयाचं सर्कल घेतलं, हे काय सगळे काय रविवार सुट्टी असं सर्कल आपण धरू शकतो. नंतर काय विधान 2 काय, राजू एका कार्यालयात कारकून आहेत. राजू काय कार्यालयात कारकून आहे, म्हणजे तो कार्यालयाच्या मध्ये येईल राजू. ठीक आहे, मग आता म्हणजे त्याच्यावरून काय होतं आहे, राजू जर कार्यालयात कामाला आहे आणि कार्यालयाला काय रविवारी सुट्टी असते, म्हणजे राजू पण काय रविवारी कार्यालयात जाणार नाही. मग आता याच्यामुळे असं वाक्य कुठे बघा, रविवारी राजू कार्यालयात जाणार नाही, हे बघा ऑप्शन बघा, म्हणजे हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, यात काय दिलं बघा, विधान 1, सर्व हत्ती हे पक्षी आहेत. ठीक आहे, मी यांना बाजूला मांडतो फक्त. सर्व हत्ती हे पक्षी आहेत. सपोज हा झाला हत्तींचा सर्कल, याला नाव दिलं मी एच. सर्व हत्ती पक्षी आहे, म्हणजे सर्व हत्ती हे काय पक्ष्यांच्या सर्कलमध्ये राहणार. हा झाला पक्ष्यांचा सर्कल. नंतर काय विधान 2 बघा, काही पक्षी हे गाय आहेत. या पक्ष्यांपैकी काही पक्षी हे काय गाय, त्याच्यामुळे आपण फक्त काही पक्षी हे काय
गायींच्या सर्कलमध्ये. याचं हातीचं आणि गायीचं रिलेशन दिलेलं नाही, त्याच्यामुळे आपण ते काही इन्क्लूड केलं नाही एकमेकांमध्ये. मग निष्कर्ष काय बघा याच्यामधून? निष्कर्ष एक काय आहे, काही गायी पक्षी आहेत असं आहे का? तर हे बघा, काही गायी पक्षी आहेत असं येतं का? हे बघा, हे झालं गायींचं सर्कल, हा झाला पक्ष्यांचं सर्कल. कॉमन येतं मध्ये एक्झॅक्टली. ठीक आहे, म्हणजे पहिलं वाक्य काय आहे? बरोबर, काही गायी पक्षी आहेत, हे आपलं वाक्य राहील बरोबर. नंतर दुसरं काय निष्कर्ष बघा, काही हत्ती गायी आहेत. आता हत्ती आणि गायी, काही हत्ती गायी आहेत असं म्हणता येते, पण आपल्याला एक्झॅक्ट रिलेशन दिलेलंच नाही आहे, त्याच्यामुळे काय दुसरं वाक्य बरोबर राहणार नाही, दुसरं चुकीचं राहील. मग फक्त निष्कर्ष एक बरोबर आहे, म्हणजे अ हे आपलं योग्य उत्तर राहील याचं. पुढचा प्रश्न बघा आता, काय दिलं विधान? विधान एक, कोणतीही दारू गोड नसते. म्हणजे हे जर दारूचं सर्कल झालं, हे झालं दारूचं सर्कल, त्यांनी काय सांगितलं? कोणतीही दारू गोड नाही. आणि हे झालं गोडचं सर्कल, त्यांनी काय सांगितलं? याच्यामध्ये काहीच संबंध नाही, कारण दारू ही गोड नाही. नंतर विधान दोन काय बघा, काही दारू ह्या उत्तम चवीच्या असतात. काही सांगितलं आहे म्हणजे काय? जर उत्तम चवीचा एक सर्कल काढला, त्याच्यापैकी काय, काही दारू ही उत्तम चवीची, हे झालं उत्तम चवीचं सर्कल, यू नाव देतो याला मी. मग आता याच्यावरून निष्कर्ष काय बघा? निष्कर्ष एक बघा, कोणताही गोड पदार्थ उत्तम चवीचा नसतो. हे झालं उत्तम चवीचा, हा झाला गोड पदार्थ. याच्यामधलं रिलेशन दिलं आहे का आपल्याला? नाही दिलं आहे, त्याच्यामुळे हे चुकीचं. जिथं दिलं नाही तिथं चूक. निष्कर्ष दोन काय बघा, कोणताही उत्तम चवीचा पदार्थ गोड नसतो असं दिलं आहे. कोणताही उत्तम चवीचा पदार्थ गोड नसतो. आता यांच्या दोघांमधलं काय रिलेशन इथं पण म्हणजे नाहीच आहे, त्याच्यामुळे हे पण चूक, मग दोन्ही पण चूक. म्हणजे काय, ड. निष्कर्ष 1 व 2 दोन्ही चुका हे रिलेशन न दिल्यामुळे. पुढचा प्रश्न बघूया, काय दिले यात विधान? काही मांजरे हे घोडे आहेत. हा झाला समजा मांजरांचा सर्कल. या मांजरांपैकी काय, काही घोडे आहेत, म्हणजे थोडा ओव्हरलॅप होईल घोड्यांच्या सर्कलमध्ये बरोबर. नंतर विधान दोन काय, सर्व घोडे हे कुत्रे आहेत. सर्व घोडे कुत्रे आहेत म्हणजे हे पूर्णपणे काय, घोडे जे आहे ते काय पूर्णपणे कुत्र्यांच्या सर्कलमध्ये राहणार इन्क्लुडेड बरोबर. हा झाला कुत्र्यांचा सर्कल. मग आता निष्कर्ष काय बघा, सर्व कुत्रे हे घोडे आहेत असं आहे का? सर्व कुत्रे हे घोडे आहेत का? नाही. हे बघा एवढे याच्यापैकी, या पूर्ण कुत्र्यांपैकी काय फक्त काय एवढे घोडे, पण हे बाकीचे नाही आहे ना, म्हणजे काय पहिलं विधान चूक आहे, पहिलं विधान चूक. नंतर निष्कर्ष दोन काय, काही कुत्रे हे घोडे आहेत असं आहे का? काही कुत्रे हे घोडे आहेत, या कुत्र्यांपैकी काही घोडे आहेत म्हणजे बरोबर आहे, म्हणजे दुसरं वाक्य बरोबर आहे. मग फक्त विधान दोन, फक्त निष्कर्ष दोन बरोबर आहे, म्हणजे ब हे आपलं योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघूया, यात काय दिले बघा विधान. विधान एक आहे, फक्त पदवीधरच कारकुनाच्या जागेसाठी अर्ज करू शकतात. हे बघा याच वाक्याचा असा अर्थ बनतो, जर फक्त पदवीधरच कारकुनाच्या जागेसाठी अर्ज करू शकता ना, म्हणजेच काय सर्व कारकुन, हा जर कारकुनाचा सर्कल आहे तर काय सर्व कारकुन हे काय पदवीधर राहतील, कारण त्यांनी कंडिशन असती दिली आहे की फक्त पदवीधरच कारकुनाच्या जागेसाठी अर्ज करू शकतात. ठीक आहे. दुसरं विधान काय बघा, सर्वाधिक वाहन चालक पदवीधर आहेत. सर्वाधिक वाहन चालक, मग हा जर वाहन चालकाचा सर्कल घेतला पण हा तो काय पदवीधर आहेत असं दिलं आहे. सर्वाधिक वाहन चालक पदवीधर आहेत, हा वाहन चालकाचा सर्कल, याच्यामध्ये काय ओव्हरलॅप होईल, कारण काय पदवीधरांपैकी काही काय वाहन चालक आहे आणि त्यांनी दिले काय सर्वाधिक वाहन चालक पदवीधर आहेत. सर्वच आहेत असं दिले का? नाही, त्याच्यामुळे नाही. मग आता निष्कर्ष काय दिलं बघा, निष्कर्ष एक बघा, सर्वाधिक वाहन चालक कारकुनाच्या जागेसाठी अर्ज करू शकतात. हे विधान बरोबर येईल, कारण सांगतो सर्वाधिक वाहन चालक कारकुनाच्या जागेसाठी अर्ज करू शकतात. आता काय कारकुन वाहन चालकांपैकी काय सर्वाधिक पदवीधर आहेत आणि सर्वाधिक फक्त काय पदवीधरच कारकुनाच्या जागेसाठी अर्ज करू शकतात, म्हणजेच काय सर्वाधिक वाहन चालक हे काय पदवीधर राहतील आणि तेच काय पदवीधर म्हणजेच काय सर्वाधिक ते काय कारकुनाच्या जागेसाठी अर्ज करतील, म्हणजेच सर्वाधिक वाहन चालक कारकुनाच्या जागेसाठी अर्ज करू शकतात. हे वाक्य काय बरोबर राहील. नंतर दुसरा निष्कर्ष बघूया, कारकुनाच्या जागेसाठी अर्ज करणारे सर्व पदवीधर आहेत. हे तर बरोबरच आहे, इथं ऑलरेडी दिलं आहे ना. हे बघा फक्त पदवीधरच कारकुनाच्या जागेसाठी अर्ज करू शकतात, हे तेच वाक्य ना, कारकुनाच्या जागेसाठी अर्ज करणारे सर्व पदवीधर आहेत, म्हणजे दोन्ही वाक्य बरोबर आहे. म्हणजे कोणता ऑप्शन येईल क, कारण निष्कर्ष 1 व 2 दोन्ही बरोबर आहेत, त्यामुळे मग हे आपलं योग्य उत्तर. वेन डायग्रामचा तिसरा टाईप पण इथे संपतोय. आता या 6व्या चॅप्टरचा दुसरा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया.